हॅलो गुड मॉर्निंग. तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन मराठी ब्लॉग चॅनलमध्ये. तर आज सुंदरशी सकाळ, सुंदरचा दिवस आणि खूप छान मस्त आरोग्याचा आणि आनंदाचा तुम्हाला जाओ हीच आपल्या विठुरायाच्या चरणी प्रार्थना. तर बघू शकता मस्तपैकी अशी सकाळी सकाळी ना देवघरामध्ये रांगोळी काढून घेतलेली होती. आता उद्या म्हणजे आषाढी एकादशी, त्याच्यामुळे मग ना भरपूर सारी कामं होती घरातली. तर मग सकाळी सगळं काही आवरून वगैरे घेतलं आणि देवाची पूजा वगैरे करून घेतली. तर त्यानंतर ना मग आज एक विशेष काम होतं. तर आनंदीचं ना आज शूट करायचं होतं. तर भरपूर सारी कामं होती, पटापट सगळी काही आवरून घेतली आणि ना आता निघालो होतो सिन्नरला. घरातली कामं वगैरे आटोपली होती. जवळजवळ 3 ते 3:30 वाजलेले होते मुलं शाळेतून आल्याच्या नंतर ना. आणि पाणी बघू शकता आमच्या इथे भरपूर पाणी आलेलं आहे नदीजवळ आणि आम्ही निघालो होतो सिन्नरला. तर पूर्ण पुलाच्या खालून पाणी वाहत होतं आणि भरपूर सारं पाणी म्हटल्यानंतर ना असं छानही वाटतं आणि भीतीही वाटते, कारण घर अगदी जवळ आहे आमचं. तर त्यानंतर ना मग वहिनींकडे आलेलो होतो, कारण वहिनींनी ना म्हणजे वहिनीला बरंही नव्हतं वाटत. भेटण्यासाठी आलेलो होतो. मम्मी काही घरी नव्हती, दिंडीला गेलेली आहे मम्मी. मग त्यांनाही भेटायचं होतं आणि शिवाय आनंदीचाही लूक करून घ्यायचा होता. तर बघू शकता वहिनीने छान असं तिला मस्त सजवलेलं होतं आणि त्यानंतर ना मग आम्ही घरी निघालेलो होतो. बघू शकता किती छान आणि मस्त दिसत होती आनंदी. आणि शूट म्हणजे ना असं काही वेगळं काही नाही, तर विठुरायाचे रुक्मिणीचं रूप तर तेच करायचं होतं. आनंदी आम्ही सगळे आलेलो आहे आमच्या येथील संगमेश्वर मंदिरामध्ये आणि मस्तपैकी शूट करणार आहे छान असं. तर आनंदी मस्तपैकी डान्स पण करणार आहे. तर रील बघायला विसरू नका. आनंदी कशी चालली मस्त, हां छान छान मस्त गेटअप केलेला आहे. मस्त छान आवडलं आहे, नऊवार बिववार घालून छान. पुढे आहे ना कसं पदर खोचलाय बघू ग. तर छान असं मस्त लुक केलेलं होतं तिचं, सिम्पल असं. आणि विठू रुक्माईची मूर्त मस्तपैकी हातात घेऊन तिचं फोटोशूट वगैरे करत होते माझे धीर. तर ते ना सिनेमॅटिक फोटोग्राफर वगैरे आहेत, ऑर्डर वगैरे घेतात आणि लग्नाचे वगैरे, तर त्यांनीच केलेलं आहे तिचं फोटोशूट. मस्त आणि छान दिसत होती. व्हिडिओ बघायला विसरू नकाच तिचे शॉर्टमधले. आणि आता ना संध्याकाळचा व्हिडिओ, तर दिवसभर काही व्हिडिओ वगैरे घेतला नाही. तर संध्याकाळी ना मिस्टर निघाले होते पंढरपूरला, कारण आता दुसऱ्या दिवशी आषाढी एकादशी होती, त्यांना भाडं होतं आणि वाढदिवसही होता आषाढी एकादशीच्या दिवशी. मग संध्याकाळी ते निघालेले होते पंढरपूरला जाण्यासाठी. तर मग त्यांचाही टिफिन वगैरे करून दिला. त्यांना थोडे तिखट शेंगदाणे आणि पापड्या वगैरे तळून दिल्या. खिचडी काही करून दिली नाही, कारण संध्याकाळभर रात्रभर म्हणजे प्रवास होणार होता आणि दुसऱ्या दिवशी पोचणार होते 8:30. त्याच्यामुळे मग तेही निघालेले होते पंढरपूरला जाण्यासाठी. आणि आजचा ना म्हणजे पूर्ण दिवस खूप धावपळीचा आणि फोटोशूटमध्ये गेलेला होता. तर चला आता ना दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ तुम्हाला शेअर करते. गुड मॉर्निंग. तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन मराठी ब्लॉग चॅनलमध्ये. तर आज आषाढी एकादशी. तुम्हाला सर्वांना आषाढी एकादशीच्या माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. तर देवपूजा वगैरे झालेली आहे. आता फराळाचं बनवायचं आहे, कारण म्हणजे सकाळी सकाळी सगळ्यांनाच लागतं. तर मग आता स्वयंपाकाची नव्हे तर फराळाची तयारी करून घेते. तर चिवडा पण करायचा आहे आणि थालीपीठ पण तळायचे. तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. तर ना हे साबुदाण्याचे म्हणजे चिवड्याचे साबुदाणे असतात ना, ते घेतलेले होते. तर त्यासोबत ना आपला जो काही बटाट्याचा किस असतो ना, तो घेतलेला होता. मस्तपैकी चिवडा बनवायचा होता. एका साईडला दूध तापत ठेवलेलं होतं आणि दूध थोडंसं बाजूला ठेवून दिलं थंड होण्याकरता. आणि त्यानंतर ना मग लागलीच लगेच फराळाचं करायला सुरुवात करून दिली. दुसऱ्या साईडला चहा ठेवलेला होता. आणि मग तर म्हटलं चला सकाळी सकाळी दुसरं काही काम नव्हतं आज, काही कोणाला टिफिन वगैरे काहीच नव्हतं, मुलांना सुट्टी होती. म्हणजे हा आजचा व्हिडिओ आषाढी एकादशीचा. तर सकाळी सकाळी मस्तपैकी अशा प्रकारे ना चिवडा वगैरे करून घेतला.
छान असा मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत असा बटाट्याचा आणि चा साबुदाण्याचा चिवडा केलेला होता. थोडीशी पिठी साखर टाकून घेतली, हिरवी मिरची कट करून टाकली, त्याच्यामुळे थोडासा तिखटपणा आणि साखर, त्याच्यामुळे थोडासा गोडपणा, मीठ टाकल्यामुळे थोडासा एकदम मस्त टेस्टी असा झालेला होता. तर अशा प्रकारे ना हा साबुदाणा बटाट्याचा चिवडा जो पॅकेटमध्ये मिळतो तो घरच्या घरीच बनवला. हे साबुदाण्याचे जे असतं ना चिवडा तो आपण घरीही बनवू शकतो उन्हाळ्यामध्ये, पण मी पॅकेटमध्ये विकत आणलेला होता. मस्त असं झालेला होता, एकदम खुसखुशीत आणि छान. तर आनंदीला, विघ्नेशला, घरात सगळ्यांनाच आवडतो. तर मस्त असं झालेला होता. आज ना मिस्टरांची आठवण आली आज, कारण आज काही घरी नव्हते आषाढी एकादशीमुळे, त्यांना हा चिवडा खूप आवडतो. तर मस्त असं झालेला होता. आणि त्यानंतर ना आता दुसरी पण तयारी करायची होती पुन्हा फराळाची. रात्रीच भिजत ठेवलेला होता, अर्धा किलो साबुदाणा होता. तर मग त्याच्यामध्ये ना थोड्याशा जाडसर हिरव्या मिरच्या आणि थोडेसे शेंगदाणे टाकलेले होते, बटाटे उकडून घेतलेले होते. तर ना आज खिचडी वगैरे म्हणजे फराळाचं चालतं. आजच्या दिवशी ना भगरही चालते आणि साबुदाणाही चालतो. तर फक्त सोमवारी चालत नाही. तर मग सोमवारच्या दिवशी आषाढी एकादशी आली असती तर खाल्ला नसता म्हणजे भगर वगैरे. सकाळी म्हटलं मग सगळ्यांसाठीच ना, म्हणजे दिवसभर मुलं खात असतात, त्याच्यामुळे मग मोठा असा मेनू करायचा ठरला ना, मग चिवडा वगैरे खातातच. आणि मुलं पण आज उपवास धरणार होते, त्याच्यामुळं मग ना अशा प्रकारे बेत ठरवला. तर रात्री साबुदाणे भिजत ठेवले होते, त्याच्यामुळे मग हे साबुदाणा वडेच करायचं ठरवलं. अगदी मस्त असे छान होतात आणि साबुदाणा ना थोडासा कमी जरी भिजला ना तरी वडे अगदी खुसखुशीत होतात. आणि जास्त काही भिजले नाही तरी मस्त 2-1 तासात जरी साबुदाणा भिजला ना तरी वडे छान होतात. तर एका बाजूला ना झिरक्याची चटणी करत होते, तर दही टाकून केलेत होते मी. आणि त्याच्यामध्ये ना मग शेंगदाणे, हिरव्या मिरच्या दळून वगैरे घेतलेल्या होत्या आणि मग त्याची चटणी बनवायची होती, अशी गोड तिखट आंबट अशी. तर मस्त अशी झालेली होती. आज आषाढी एकादशी म्हटल्यानंतर सगळ्यांनाच उपवास असतो. आज सगळ्यांनाच उपवास असतो, तर घरामध्ये पण सगळ्या लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच उपवास आहे. मस्तपैकी एका साईडला आहे ना झिरकं बनवून घेतलं आहे, दुसऱ्या साईडला असे वडे तळून घेते. चटणी टाकलेली आणि एकदम शेवटी थोडंसं दही टाकते, कारण मग नंतर फुटू नये म्हणून. छान असं आणि चव एकदम मस्त येते थोडंसं दही वगैरे टाकल्याच्या नंतर. उपवास जर असला ना तर प्रत्येकाला खिचडी वगैरे सगळ्यांनाच आवडते, पण गरमागरम म्हटलं बरं. खूप दिवसांनी बनवले, जास्त काही बनवत नाही, कारण खिचडी वगैरे करते, पापड्या पण तळत असते. म्हटलं चला सगळ्यांनाच उपवास आहे आणि मुलं घरी जर असले ना तर मग मुलांनाही भुका लागतात दिवसभर. त्याच्यामुळे मग अशा प्रकारे मस्तपैकी शेंगदाण्याचं झिरकं, गोड आणि थोडंसं तिखट आणि आंबट पण, कारण दही टाकलेलं आहे त्याच्यामुळं. तर आता वडे पण तळून घेते. ताईन त्यांना पण आता मळ्यात जायचं आहे, कारण पावसाचं वातावरण सकाळी होतं, आता पाऊस नाही आहे. तर मग म्हटलं चल पटापट सगळं काय आवरून घेते. छान छान असे व्हिडिओ बनवले, तिला डान्स छान येतो. म्हटलं चला 2-3 व्हिडिओ बनवले, तर तुम्ही व्हिडिओ बघितलेले नसेल तर शॉर्टवर टाकलेले मी, नक्की जाऊन बघा. पैकी तेल तापलेलं आहे छान. आता ना सगळे पण म्हणजे 2-2 तेल एकदम कमी याच्यावर तळले ना मग खुसखुशीत होतात आणि मधून पण मग चांगल्या प्रकारे तळले जातात. गॅस एकदम कमी करून घेते आणि मधले जे बुडबुडे आहे ना ते पूर्ण कमी झाले का मग अशा प्रकारे छान वडे होतात आणि कुरकुरीत होतात मस्तपैकी. आतून बाहेरून छान प्रकारे होतात, कारण आतमध्ये ना कच्चे राहून जातात वरतून जरी तळले ना. जोपर्यंत हे बुडबुडे कमी होत नाही ना तोपर्यंत आलटी पलटी काही करणार नाही. छान असे मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत असे वडे होतात. एका बाजूला ना मस्तपैकी झिरकं करत ठेवलेले, अगदी मस्त झालेले आहे ते पण. तर आज ना देवशयनी आषाढी एकादशी. आषाढी एकादशीचं महत्त्व सगळ्यांनाच माहिती, किती पवित्र आणि चांगला दिवस आहे आज. सगळेच जण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण धरतात आणि 12 महिन्यातल्या एकादशी ज्या असतात ना ते आजच्या दिवशी पाहून होतात. ही एकादशी धरली ना तर मग गोकुळाष्टमी वगैरे धरावी लागते. प्रत्येकजण उपवास नाही पकडत, पण आजचा दिवस खूप महत्त्वाचा. बघू शकता आता बुडबुडे ना कमी झालेले आहे मस्तपैकी आणि एकदम मंद आचेवर ना छान असे खुसखुशीत तळून घ्यायचे, त्याचा कलर बदलेपर्यंत. आणि अगदी मस्त झालेले. दोन मिनिटं
मस्त असे खुसखुशीत आणि खूप छान असे साबुदाणा वडे केलेले होते. आणि आता ना सगळेजण म्हणजे टप्प्यावाईज सगळेजण काही लगेच बसलेले नव्हते. मामान ते लेट करतात फराळाचं, मग त्याच्यामुळे मग बाकीच्या मुलांसाठी पहिले तळून दिले. तर थोडेसे तळून घेतले आणि मग आनंदीसाठी प्लेट तयार करत होते. कारण मॅडमने सकाळी चहा बिस्किट खाऊन घेतलेलं होतं आणि आता म्हणते की मला उपवास धरायचा आहे. तर लाडूबाई मस्तपैकी बसलेली होती सकाळी सकाळी. तर तिला ना वडे खूप आवडतात. मग एका साईडला थोडंसं दही दिलेलं होतं, तिला दही आवडतं, दही आणि झिरकं. तर दुसऱ्या साईडला ना मस्तपैकी साबुदाणा वडे दिलेले होते. तर आज सुट्टी होती, शाळा नव्हती म्हटल्यानंतर खूप आनंदी होती आणि आता बसलेली होती खाण्यासाठी. तिच्यासाठीच प्लेट वगैरे तयार करून दिली. मस्त असे झालेले होते वडे. गरम आहे ना? खूप छान आहे. पुढच्या घरात देऊ का? तू पण उपवास धरलाय का? धरला? याच्यावर काय खाणार आहे आता? एवढंच? बरोबर मग साखर टाकली ना. टाकायची का? बरं. बाहेरचं वातावरण बघू शकता, अजिबात पाऊस नाही, अगदी मस्त मोकळं मोकळं. आणि पाऊस गेलेला आहे आता. जरा ताईन ते पण आता शेतात गेलेले. मस्तपैकी सगळ्यांचंच फराळ पाणी वगैरे सगळं आवरलेलं आहे. घरातलं पण आवरलं आहे. आता मस्त माझंही आवरते, फराळचं करते. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.